भैया लाडक्या बहीण योजनेचे पैसे यायचे होते या महिन्यात. बघते तरी मेसेज आला नाही. श्वेताला फोन करून बघते की तिचे पैसे आले. हॅलो हॅलो श्वेता, तुझे लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले का ग? आले? अगं माझे नाहीत आले. बर ठेव. बाई माझे तर पैसेच आले नाहीत. एक काम करते, माझ्या बरं त्या नेहाने फॉर्म भरला होता, तिला फोन करते. अगं सुनबाई, त्याला पुण्य करावं लागतं, पुण्य. म्हणजे त्यात पैसे अकाउंट मध्ये माझे आले. हॅलो नेहा, अगं तुझे ते पैसे आले का ग? 3,000 रुपये लाडक्या बहीण योजनेचे आले. माझे नाही तर अगं आले. बर ठेव. बाई काय मी पाप केलं काय माहिती, माझ्या सगळ्या मैत्रिणींचे पैसे आले आणि माझेच आले नाही. तू माझे तर आले बाया 3,000. मस्तपैकी साड्या ज्वेलरी घेणार. हा त्या आरतीला फोन करते. तिचा माझा फॉर्म पुढं मागं दिलता, तिचा खाली होता आणि माझा वर होता फॉर्म. फोन करून विचारतेस तिला. हॅलो आरती, अगं तुझे ती लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले का ग? आले? माझे नाही तर अगं आले. ठेव. बया हिचे सुद्धा पैसे आले पण माझे पैसे चालले. एकदा चेक तरी करते अजून एकदा, आले बिले असते तर. नाही चालेल, जळलं माझं नशीब. काय नाव दिली, चुकीचा फॉर्म भरला. हा त्यांचे बी पैसे आले पण माझे पैसे नाही आले. काही नाही भरलाच नाही फॉर्म. थांबा आहे ना येऊ दे, विचारतेच. पैसे आले नाही. आता मी छान छान साड्या घेणार. आता मी छान छान ज्वेलरी घेणार. नाद नाही करायचा माझा. येते मी माझ्या मैत्रिणीला सांगून 3,000 आले ती. बाई ही सासू तर मला आत्ताच्या आत्ता 2दा टोमणं आणले. माझा जर पगार नाही ना आला तर ही मला उठता बसता टोमणं देणार आहे सारखीच. कस काय माझा पगार झाला नाही बरं? बया कस काय पगार झाला नाही माझा? झाले का काम? स्वयंपाक झाला का? नाही झाला स्वयंपाकी. स्वयंपाक झाला नाही? काय केलं नाही? भूक लागली मला. भूक लागली तुमची, राहू द्या भूक बाजूला. तुम्हाला माहिती आहे का, आज लाडक्या बहीण योजनेचा पगार व्हायचा होता. हा मग माझा पगारच झाला नाही. तुमच्या आईचा पगार झाला, त्या माझ्या 3 मैत्रिणींचा पगार झाला आणि पहिल्या चक्रीला मला नेलतं आणि दुसऱ्या चक्रीला आईला तुमच्या नेलतं. तर आईचा पगार झाला, माझा पगार झाला नाही. कस काय झालं? होईल की काय येडे करायला लागली? पगार व्हायला पाहिजे होता. अगं होईल ग. तुम्ही त्या माणसाला फोन करा बरं, ते फॉर्म भरलेल्या. चूक होईल, नको टेन्शन घेऊ. नाही बाबा करा, मला काय काम सुधरा नाही सकाळ धरणं. आणि इकडे ह्यात नंबर आहे काय? हा ह्यातच आहे. ती OTP सांगताना नंबर त्याचा लिहून घेतला होता. कस काय झालं नाही बाय पगार? पगार झाला नाही. अगं दम आहे का नाही? येड लागली मी करायला लागली, निवड पगार नाही झाला. पगार झाला कस काय? अगं शांत बस की, लावलाय ना फोन आता, बडबड करायला. हा हॅलो, ती प्रगती गावावर फॉर्म भरला होता, पगार नाही झाला तिचा लाडक्या बहीण योजनेचा. अच्छा
हा बरं 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 चल चल. ती म्हणते सर्व्हर प्रॉब्लेम आहे, होऊन जाईन पगार. आता हे सर्व्हर काय असते? अरे आता तुला कसं सांगावं, इंटरनेट परत रेंज आली, परत वेबसाईट आली, त्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. वातावरण कसं दिसते माहिती आहे का, वातावरण जर डाऊन असलं का नाही ढगाळ बिगाळ तर रेंज नसती. सर्व्हर एखाद्याने पैसे सोडलं तर ते लवकर येत नाहीत, पेंडिंगवर असतात. सर्व्हर काय असतंय. उठ कामधंदा बघ, भूक लागली आहे बाया. तर काही भरमिष्ट झाली, पगार होईल की 3,000 तर नाही कालवा करायला त्यो. रे देवा, ही लाडकी बहीण योजना. रुको जरा सबर करो. कसं काय पैसे आलं नाही तू बया? सगळ्याचे पैसे आलं, माझ्या सासूचं सुद्धा पैसे आलं. आता हे सासू मला सारखं टोमणं देईन, सगळ्याचं पैसे आलं. आणि तिचा माझा फॉर्म तर पुढं मागच भरला होता की. बया सुनबाई तर लय येड्यागत करायला लागली. माझा वरती फॉर्म होता आणि तिचा खाली होता. माझं पैसे आलेत आणि हिचं पैसे नाही आलेत. काय ही सारखं येड्यावानीच करायला लागली. तरी बी तिचं पैसे आलं आणि माझं आलं नाही. तर कसं काय झालं असून असला कसलं सर्व्हर डाऊन आहे, काय झालं असं बया. मग काय पैसे आलं नाही तर सुनबाईला दवाखान्यात न्यावं लागतंय. काय झालं असं बरं. अगं सुनबाई, माझ्या लेकाच्या तोंडावर टाकलाय तू. इडी बिडी झाली काय? काय पागल बिगल झाली का काय? बघा धरणं बघतोय. होईन ना पगार, सांगितलं ना सर्व्हर डाऊन आहे. येडेवणी करायला लागली, कुंकड बी काय बी वाळू घालायला लागली कपडे. यायला पागलच झालेला का निवळी. A few moments later. माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही, पैसे आले नाहीत. कसं काय आलं नाहीत बरं? फॉर्म तर बरोबर दिलता, काय चुकलं असं काय? पैसे आलेच नाही, काही नाही चुकीचं भरला असं. कसं काय पैसे आले नाहीत काय माहिती. पैसे आले नाहीत, पैसे आले नाहीत. बया सुनबाई तर पक्की पागल झाली. हिला दवाखान्यात न्यावं लागते बाई. Oh no. अरे माझ्या लेका, तुझ्या बायकोला नी दवाखान्यात. पक्की पागल झाली. नी लवकर, नाही तर अजून तुला येडच करीन. होया गाय लय येडेवणी करायला लागली. ती सर्व्हर डाऊन आहे, ती पगार झाला नाही. तुझा झालाय वाटतं पगार? हो बाबा, माझा झालाय पगार. अगं तिचा बी होईना झाला, ती सर्व्हर डाऊन असल्यामुळं ती पगार झाला नाही. थांब, मी तिला दवाखान्यात आणतो. पाक येडेवणी करायला लागली, काहीतरी अजून कुठाना वाढून ठेवून माझ्या जीवाला. घेऊन जा आणि चांगला डॉक्टर दाखव. आलो मी तिला दवाखान्यात घेऊन. हा रुको जरा सबर करो. कसं काय पैसे आले नाही बरं मला? काय झालं असं बरं? कसं काय पैसे आले नाही तर? आणि तिचा माझा फॉर्म सोबतच भरला होता, तरी बी कसं काय आलं नाही तर? ऐ हे जाय घेऊन जा, निघ. काय झालं आईला जीव कदरून टाकलाय हे. समजा. बाड 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 करतोय. अरे माझ्या लेका, काय झालं रे? एवढा का वैतागलाय? काय सांगितलं डॉक्टरांनी? अगं आय, दवाखान्यात घेऊन गेलो तुझ्या सुनेला. आता काय सांगायचंय, तिचा पगार यायचा 3,000 आणि बिल झालं 5,000. अरे देवा, 5,000 गेल्यात. होते का नाही नीट? आता मी काय सांगणार ग? आता डॉक्टरनं तर 5,000चं बिल केलंय आणि अजून किती येडेवणी करते. गोळ्या खाऊन जर फरक नाही पडला तर लयच अवघड आहे बाई. माझं तर डोकं दुखायला लागले. पहिला झोपतो बघ मी. रात्री 2 वाजता. भया माझं पैसे चालू नाहीत लाडक्या बहिणीला. कसं काय आलं नसतं बरं? काय झालं असं बरं? कसलं सर्व्हर डाऊन असलं आहे.
काय माहिती बया सासूचं बी आलो नाही तर पैसे कसं काय आलं नाही तर आईला हे काय पागल बिगल झालंय का रे काय म्हणतो पैसे मेंटलच येईल काही सगळं चालू आता हिच्या आवाजानं आई तिचा उठते का फोन काय माझा कोणाच ठाऊक. फोन सोबतच होता बया आई खाली शपथ माझं आई उठली आता कसं काही काय खरं नाही बरं? इकडे निवड मेंटल इकडे बाई ही काय झालं बरं ती बी झोपत नाही आणि मला बी झोपत नाही जरा बघते सुनबाई काय करते ती पण योजनेचं मलाच पैसे अगं आले आय नाहीत. ती पागल सगळ्यांना झाली बघ आलं. तिचं पैसे आलं नाहीत आणि म्हणून सासूबाईला काय बी निवड आलं पागल आहे पैसे. बघ. एक तर माझी मला जर झोप पैसे व्हायला झाली नाही मागास आलं, पण बुडबुड तर करते मला सांग अरे माझ्या लेका तिच्या तोंडाला चिपक पट्टे लाव म्हणजे आपल्या दोघांना झोपा येतात ना बरोबर चिकट टेपला म्हणते काय मैत्रिणीला बी आलं माझ्या लावतो चिकट टेप आणि तुझ्या दुसऱ्या तोंडाला मैत्रिणीला झोप आलं बिंदास पैसे. मला चालू नाही तो कसं का काय तर कुठे माहिती गेली रे? नाही. काय माहिती बाई, काय झालं असं कसलं सर्व्हर डाऊन आहे माझंच बरं पैसे आलं सगळ्याचं आलं कसं काय आलं नसतं काय पैसे कसं काय आलं नसतं सगळ्याचं आलं माझंच आलं नाही तर लाडक्या बहीण योजनेचं पैसे आणि किती एकच फॉर्म खाली होता तरी तिचं बी आलं पैसे आणि माझंच आलं नाही तर पैसे कसं काय काय माहिती. आता झोप लागेल आईला बी झोप लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी रुको जरा सबर करो सासूबाई झाला माझा बी पगार 3,000 रुपये लय नाक उतरून 2 दिवस जायला म्हणत होता ना मी साड्याच आणणार आहे मी ज्वेलरीच आणणार आहे तर मी बी तुमच्या नाकडावर टिचून 2 पैठणी साड्या घेऊन येते का नाही बघा लय तोर चालवून ये चला माझा पगार चला माझा पगार चला माझा बया मला वाटलं की हिचा पगार होणारच नाही पण झाला मी हिचा पगार नव्हता झाला तर मी लय चिडवला असतो जाऊ द्या मुर्द्या रात्री 2 वाजता 3,000 रुपये आता उद्या जाऊन उद्या मी पैठणी साडी घेणार 2 मस्त मेकअप करणार मस्त मस्त फोटो काढणार 2 साड्या घेणार बरोबर 3,000 रुपये आले लाडक्या बहिणी आई शपथ निवड पागल झाली आधी काय केलं लय भारी आधी 2 साड्या टेन्शन घेणार होतं आता पगार झालाय म्हणून बॉम्बला लागली साडी आता आई उठते आता काय खरं नाही दोन काय खरं नाही कडे ही काय झोपू द्याय नाही मेकअप कडे. करणार लाडकी बहीण योजना आज दुकानात पक्की जाणार पागलच झाली ना का? 3,000 आता आई रुपये, उठती. 1500 बाबा, 1500 बाबा, रुपयाच्या 2 साड्या घेणार लय भारी साड्या घेणार करणार फोटो अगं, आई. काढणार ज्वेलरी अगं, पैसे आलं म्हणून आता दर पागल झाले महिन्याला बघ आपण पहिलं नवीन पैसे आलं नवीन नाही म्हणून काहीतरी पागल घ्या. होत होती आणि आता आता पैसे आले म्हणून त्या पागल महिन्यात झाली बघ 2 काय साड्या करावं लागा हे घेतल्या. बिन कसं पुढच्या पदरात महिन्यात पडले अरे माझ्या लेका हिच्या तोंडात चिकट पट्टी लाव म्हणजे आपल्याला झोप येईल पैसे आले तरी बी तुझी बाई येड्यावर करायला लागली लाव तिच्या तोंडाला चिकट पट्टी मला झोपू दे बरं, थांब. ज्वेलरी चिकट टेपच लावतो दर महिन्याला वेगळं वेगळं काय काय लाडक्या बहिणीचं 3,000 रुपये आले. 3,000 रुपयाला मस्त 2 साड्या उद्याच्याला जाऊन मस्त काही उठलं की पटकन जाते साड्या घेऊन येते उद्याच्याला मस्त लवकर जा थोपड उचकू नको आईला किती दिवस चिकट टेप लावायच्या आईला जिंदगी हराम केली ह्या बाईनं लाडकी बहिणी योजनेचं पैसे आल्यापासून पागल झाले आणि पहिलं पैसे येत नव्हतं म्हणून पागल झाली हिचं गणितच कळा ना कसलं पदरात पडलं मेन पण ठेवली